नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी महेश गडाख पुनश्च एकदा आपले कृषीरत्न अकॅडमीवर हार्दिक स्वागत करतो. आपण BSc ॲग्रिकल्चर ॲडमिशन प्रोसेस 2025 याची व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यावर भरपूर सारे व्हिडिओ आपण आतापर्यंत बनवलेले आहेत. तर त्याची चॅनलला आपल्या प्लेलिस्टसुद्धा आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्या प्लेलिस्टची लिंक आपण दिलेली आहे. तर बघा, आज आपण ज्या कॉलेजचा कट ऑफ डिस्कस करणार आहोत, मागच्या वर्षीचा थर्ड राऊंडचा कट ऑफ काय होता. ठीक आहे. आणि कट ऑफ आपल्याला यासाठी डिस्कस करावा लागतो की आपल्याला एक अंदाज येऊन जातो की आपल्याला कोणतं कॉलेज भेटू शकतं. ठीक आहे, भेटेल याची गॅरंटी का नाही. ठीक आहे, कारण की कट ऑफ दरवर्षीचे थोडेफार मागे पुढे होत असतात. ठीक आहे, मुलांना किती मार्क्स आहेत त्यानुसार आलेले ॲप्लिकेशन आणि आपल्या कॅटेगरीला असलेली कॉम्पिटिशन. ठीक आहे, तर यानुसार सुद्धा काय आहे, ते कट ऑफ कमी जास्त होत असतात. तर आज आपण राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर, कुठे आहे, कोल्हापूर, जे की राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज आहे. ठीक आहे, कोल्हापूरचं. ठीक आहे, एक खूप छान कृषी महाविद्यालय ज्या ठिकाणी बऱ्यापैकी जे कॉम्पिटिटिव्हचा स्टडी मुलं करत असतात. ठीक आहे, त्याच्यामुळं चांगलं एक महात्मा फुले कृषी विद्यापीठाअंतर्गतचं एक चांगलं कॉलेज म्हणून आपण त्याला हे आहे. ठीक आहे, तर बघा, SC कॅटेगरीचा जनरलमधून, महाराष्ट्र कोटामधून आणि फिमेल 105.45 कट ऑफ होता. SC मेल नंतर बॉईज 102.24, नंतर ST असेल जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 91.98, ST जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 83.98. ठीक आहे, ST कॅटेगरीचा थोडाफार कमी लागत असतो त्या ठिकाणी. नंतर ओपन असेल, प्रोजेक्ट अफेक्टेड असेल महाराष्ट्र कोटामधून आणि फिमेल 106.87, 106.87. ठीक आहे, तर महत्वाचं एक कॉलेज या ठिकाणी हे आहे. ते तुम्ही त्याचा कट ऑफ बघून तुमच्या मार्क्सचं आणि तुमच्याकडे असणारे जे सर्टिफिकेट वगैरे आहे, कास्ट असेल, ठीक आहे, त्यानुसार तुम्हाला ते डिसिजन्स घ्यायचे आहेत. त्यानंतर आहे ओपन कॅटेगरी, फिजिकल हँडिकॅप. ठीक आहे, ओपन असेल, फिजिकल हँडिकॅप असेल महाराष्ट्र कोटा फिमेल 107.47. नंतर ओपन जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 116.59. नंतर ओपन प्रोजेक्ट अफेक्टेड महाराष्ट्र कोटा बॉईज 115.14. ओपन नंतर डिफेन्स पर्सन असेल महाराष्ट्र कोटा बॉईज 108.84. नंतर ओपन फिजिकल हँडिकॅप महाराष्ट्र कोटा बॉईज 92.97, 92.97. ठीक आहे, तर बघा, बऱ्यापैकी चांगले मार्क्स या कॉलेजला जर नंबर लागायचा असेल तर तुम्हाला पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यामुळं बघा, कट ऑफ्स हाय आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला ॲनालिसिस करायचं आहे. ठीक आहे, कट ऑफ बऱ्यापैकी या कॉलेजचे हाय आहेत. त्याच्यानंतर आहे ओपन जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 113.45. नंतर VJA जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 106.65. कोणत्या कॉलेजचे कट ऑफ आपण डिस्कस करतोय, तर राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर. ठीक आहे, लक्षात घ्या, राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूरचं जे कॉलेज बघा. VJA जनरल महाराष्ट्र कोटाची ॲडमिशन आहे बॉईजमध्ये 109.13. नंतर NTB जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 100.98. नंतर NTC जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 114.76. पुन्हा एकदा सांगतो की हे जे ॲडमिशन आहे आपल्या त्या, सॉरी, हे जे कट ऑफ आहे हे थर्ड राऊंडचे चालू आहे बरं का. कॅप राऊंड थर्ड नंतर किती कट ऑफ मार्क्स होता. NTC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 114.31. ठीक आहे, कॅप राऊंड 3चे कट ऑफ आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत. कॅप राऊंड 1, कॅप राऊंड 2 यापेक्षा जास्त असतील. ठीक आहे, पण आपल्याला कॅप राऊंड 3चे कट ऑफ जाणून घेणं महत्त्वाचे असतात, कारण की आपल्याला नंबर लागू शकतो का यावरून थोडाफार अंदाज या ठिकाणी येतो. ठीक आहे, नंतर बघा NTC जनरल. ठीक आहे, एक मिनिट. NTC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 114.31, हाई कट ऑफ आहे बघा, खूप हायर कट ऑफ या कॉलेजचे आहे. NTD जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 115.05. OBC जनरल
महाराष्ट्र कोटा फिमेल 112.76, नंतर ओबीसी फिजिकल हँडिकॅप महाराष्ट्र कोटा बॉईज 85.11, नंतर ओबीसी जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 111.21. ठीक आहे. बघा, बऱ्यापैकी जास्त कट ऑफ या कॉलेजचे आहे. ठीक आहे. सीईटी मध्ये पण चांगले मार्क्स पाहिजे. त्यानंतर तुम्हाला बाकीचे मिळणारे जे पॉईंट्स असतील, जसं की तुमचं 7-12 असेल, त्याच्यानंतर क्रॉप सायन्स असेल, यानुसार काय होतं की तुम्हाला मार्क्स जास्त ॲड होतात क्रॉप सायन्स वगैरे असले की. तर त्यामुळे मॅक्सिमम जे स्टुडंट या कॉलेजला बहुतेक असतील ते क्रॉप सायन्सवालेच असू शकतात, कारण की कट ऑफ हाय. एससी जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 103.53, एससी फिजिकल हँडिकॅप बघा आता 32.29 आहे. आता बघा, ही हा जो कॅन्डिडेट असेल एससीचा फिजिकल हँडिकॅपचा, या ठिकाणी कॅन्डिडेटची संख्या कमी असेल. ठीक आहे. त्याच्यामुळं 32.29 हा कट ऑफ लागलेला आहे. दरवर्षी एवढा कमी राहील याची गॅरंटी आहे का? नाही. ठीक आहे. त्याच्यामुळं सेल्फ अनालिसिस करायचं. SC PH युनिव्हर्सिटी कोटामध्ये ॲडमिशन आहे बॉईजची 32.29, SC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 102.07, त्यानंतर ST जनरल युनिव्हर्सिटी कोटा सुरू आहे आता फिमेल 87.44, ST जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 79.70. ठीक आहे. बघा, कट ऑफचा ॲनालिसिस करून तुम्हाला निर्णय घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ओपन DP युनिव्हर्सिटी कोटा फिमेल डिफेन्स पर्सन आहे 107.13. नंतर बघा, ओपन कॅटेगरी फिजिकल हँडिकॅप युनिव्हर्सिटी कोटामधून ॲडमिशन आहे फिमेल 100.98. नंतर ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 116.18. ओपन असेल प्रोजेक्ट अफेक्टेड युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 100.54. ओपन डिफेन्स पर्सन युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 107.72. ठीक आहे. 107.72. दोन प्रकारचे कोटा असतात, तुम्हाला मी समजून सांगितलं की लास्ट व्हिडिओमध्ये पण समजून सांगितलं. महाराष्ट्र कोटा असतो आणि युनिव्हर्सिटी कोटा असतो. तुमच्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात तुमची जर 12वी झालेली असेल तर तो झाला तुमचा युनिव्हर्सिटी कोटा. नंतर ओपन PH युनिव्हर्सिटी बॉईज 95.31. नंतर ओपन जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 111.30. नंतर VJA जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 102.02. नंतर VJA जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 107.18. नंतर NTB जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 98.91. ठीक आहे. हे असे वेगवेगळे कट ऑफ्स जे ते कॅटेगरी वाईज बघायचे. बरेचसे मुलं असं मेसेजवर कॉलवर विचारतात की सर लास्ट इयर कट ऑफ काय होता, पण एका शब्दात सांगणं सोपं नसतं. आता ती कास्ट असेल, ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडे असणारे सर्टिफिकेट असतील, त्याचा सर्वांचा विचार करून, ठीक आहे, हे सांगावं लागतं. त्याच्यामुळं तुम्ही हे व्हिडिओच्या माध्यमातून ते बघू शकतात की तुमच्याकडे असणारे सर्टिफिकेट, तुमची कॅटेगरी. ठीक आहे. NTB जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 103.28. NTC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 113.40. NTD जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 104.72. नंतर NTD जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 110.21. नंतर OBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 109.74. ठीक आहे. हे सगळे कट ऑफ्स लागलेले आहेत. ठीक आहे. बघा, आता तुम्ही म्हणत असाल आता बरेचसे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील, ठीक आहे, तर माझी थोडीफार माहिती देतो की मी महेश गडाख. ठीक आहे. माझं MSc ॲग्रोनॉमी झालेलं आहे. MPKV राऊरी मधून MSc ॲग्रोनॉमी झालेलं आहे आणि माझी नेट एक्झाम सुद्धा क्लिअर आहे आणि मागील 5 वर्षापासून मी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करत आहे आणि ॲडमिशन मध्ये पण मी सहभागी असतो कॉलेजच्या. ठीक आहे. तर त्यामुळं ॲडमिशन प्रोसेसबद्दल किंवा डॉक्युमेंटबद्दल किंवा कट ऑफबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. त्यामुळंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला काय अडचणी येतात, विद्यार्थ्यांचे फोन कॉल येतात, ठीक आहे, त्या डायरेक्टली व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोडवण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे. बघा,
111.02 हा कॉलेज कोड आहे. कॉलेज कोड पण लक्षात ठेवा. नंतर बघा, कॉलेज कोणतं बघतो आपण? राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर. ठीक आहे. कॅटेगरी ओबीसी. प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. युनिव्हर्सिटी कोटामधून ॲडमिशन झाली. बॉईज 37.25. नंतर ओबीसी फिजिकल हँडिकॅप युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 64.32. ओबीसी जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 108.54. नंतर ओपन ओएस म्हणजे अदर स्टेट महाराष्ट्र कोटा फिमेल 107.10. ठीक आहे. तर ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवायच्या आहे. म्हणजे मी व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवत नाहीये. ठीक आहे. त्या गोष्टीचा अनुभव सुद्धा आहे. लक्षात घ्या. त्याच्यामुळं व्यवस्थित व्हिडिओ बघायचे, शेअर करायचे आणि काय अडचण असल्या तर कमेंट करायच्या. त्या नक्की सोडवल्या जातील. बघा, ओपन असेल, ओएस असेल, अदर स्टेट महाराष्ट्र कोटा बॉईज 102.86. नंतर ईडब्ल्यू एस जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 105.36. नंतर ईडब्ल्यू एस जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 108.11. नंतर ईडब्ल्यू एस असेल जनरल. ठीक आहे. युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 110.97. नंतर ईडब्ल्यू एस प्रोजेक्ट अफेक्टेड असेल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 90.60. ठीक आहे. असे वेगवेगळे कट ऑफ्स कॅटेगरी वाईज तुम्हाला दिसतात. परत सांगतोय, कोणत्याही प्रकारचं सजेशन तुम्हाला देत नाहीये की या कॉलेजला ॲडमिशन, त्या कॉलेजला ॲडमिशन. फक्त आणि फक्त सीईटीने दिलेले कट ऑफ काय आहेत थर्ड राऊंडचे, की ज्यावरून तुम्हाला ते सोपं होईल ॲनालिसिस करायला की कुठं लागू शकतो. लागेलच गॅरंटी नाही. ठीक आहे. ईडब्ल्यू एस फिजिकल हँडिकॅप युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 90.91. नंतर ईडब्ल्यू एस जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 101.90. नंतर SCBC जनरल महाराष्ट्र कोटा फिमेल 113.30. नंतर SCBC जनरल महाराष्ट्र कोटा बॉईज 113.77. नंतर SCBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा फिमेल 111.69. ठीक आहे. चांगलं कॉलेज आहे. जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुमचा इथं नंबर लागू शकतो. ठीक आहे. त्यानंतर बघा, एकच बाकी आता. SCBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज. SCBC जनरल युनिव्हर्सिटी कोटा बॉईज 110.40. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे तुमचं राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूरचं कॉलेज आपण या ठिकाणी डिस्कस केलं, ज्याचा कॉलेज कोड 111.02 आहे. ठीक आहे. 111.02. आपण कॅप राऊंड 3 कट ऑफ 2024चे मागच्या वर्षी किती मार्क्सवर कट ऑफ होते हे डिस्कस करत आहे. ठीक आहे. आजचं कॉलेज आपण बघितलं राजश्री शाहू महाराज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर. ठीक आहे. काय अडचण असेल तर कमेंट करू शकता. त्यानंतर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला नक्कीच ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतील त्या या चॅनलमधून भेटणार आहे. त्याचबरोबर तुमचे BSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन झाली त्यानंतर सुद्धा जे काही BSc ॲग्रिकल्चरचे कोर्सेस असतात, एक्झाम असतात, किंवा तुमच्या माहिती जे काही इम्पॉर्टंट गोष्टी असतील BSc ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर फील्डमध्ये, म्हणजे MSc असो, MScची एंट्रन्स एक्झाम असो, CET. ठीक आहे. सगळ्या गोष्टी या चॅनलवर भेटत असतात. त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. इतर मित्रांनाही शेअर करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला अजून कोणत्या कॉलेजचे कट ऑफ्स जाणून घ्यायचे आहेत ते कमेंट करा. ठीक आहे. थँक्यू.